एकीकडे ठाकरे आणि पवार एकत्र आणि काँग्रेस स्वतंत्र अशी काहीशी भूमिका असताना तिथे भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये काहीसं नाराजीचं नाट्य रंगलेलं असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चांगलाच चिमटा काढलेला आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचा मुखपत्र असलेल्या सामनातून मोठा दावा करण्यात आला। नाराजीचं हे महानाट्य कोसळून पडणार असून भाजपच्या ऑपरेशन लोटसमधून शिंदेंचे किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे। तेव्हा भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये एकनाथ शिंदेंचे 35 आमदार फुटतील असा दावा उद्धव ठाकरे यांच्या सामना या पक्षाच्या मुखपत्रातून करण्यात आलेला आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची काय प्रतिक्रिया येते ती पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सामनामध्ये काय नक्की म्हणण्यात आले आपण जाणून घेऊया। शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला। रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरलं नाही। शिंदे यांनी विचारलं साहब आप क्यों हंस रहे हो, यावर शहा म्हणाले कोण कोणाचा पक्ष फोडत आहे। मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपनं फोडाफोडी करून बनवला, तुम्ही फुटलात। आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरत आहात। गुरुवारी ठाण्यात शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी बेदम चोप दिला। आमच्या नादाला लागाल तर असे चोपून काढू असा इशारा चव्हाणांच्या लोकांनी दिल्यानं ठाण्यातील मिंधे मंडळास बहुधा अतिदक्षता विभागात दाखल केले असावे। नाराजी हे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे। सामनातून ही जी काही टीका करण्यात आलेली होती यावर आता शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पलटवार करताना काय म्हटलंय आपण पाहूया। सामन्याच्या टीकेला कोण विचारतो? सामना आता फक्त टीकाधारी झालेला। त्यांनी खरं तर सामना मुखपत्राचं नाव बदलून टीका सेना असं करायला हरकत नाही, कारण शेवटी टीकेशिवाय दुसऱ्याकडे काहीच नसतं। ते आमच्या नेत्यांची नावं घेत नाही, ते आमच्या महायुतीतील चांगली कामं आहेत ती त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दाखवत नाही। त्यामुळे सामनाचं मुखपत्र जे आहे त्यांनी नामकरण करावं आणि दुसरं काहीतरी नाव म्हणजे टीका सेना हे नाव त्या वृत्तपत्राला द्यावं ह्या मताचं मी आहे। तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोटस असा शब्द वापरून एकनाथ शिंदेंचा पक्ष फुटणार असा दावा करण्यात आलेला आहे। यावर आता भाजपनं देखील ठाकरेंच्या सामन्यावर किंबहुना ठाकरेंवर देखील टीका केलेली आहे। टीका करताना काय त्यांनी म्हटलंय आपण पाहूया। शिंदे गटाची 35 आमदार फुटणार पुन्हा असा सामनाने आरोप केलेला आहे। ऑपरेशन लोटस सुरू आहे असं त्यांचं म्हणणं। सामन्याचं काही फार सिरियस घेऊ नका, अस्वस्थ लोक सामन्यामध्ये लिहित असतात, त्यामुळे फार काळजी करू नका। कोणी काही दावा करू शकतं। तुम्ही ज्या वृत्तपत्राचं नाव घेताय मुळामध्ये त्या वृत्तपत्राचा खप किती आणि त्याचे वाचक किती याच्यावरनं त्या वृत्तपत्राचं काय आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे स्वतःचं संपलेलं राजकारण जिवंत ठेवण्याकरता रोज अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह त्या वृत्तपत्रातून ते पसरवत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।